अध्याय 10 श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमा. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मनी करुणे विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असतिपै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करीती. जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले, संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्णताटी भरून आपण पुढे येती पाहून या स्वप्ने अशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसी सांगून सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पात्र होईन. भरवसा पूर्ण असावा ऐकोनिया वरासी. आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली. पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंदोन संस्कार केले थाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते. गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. ते पाहता विस्मित झाले यजमान. ऐशालीला अपर दाखविती चिदंबर प्रत्यक्ष, जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतारले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एक देवी ब्राह्मण बसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृतहस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समेते सहजी दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना तयानी हे ऐकून मुरगोडे आले धावण. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय कलाकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वडील अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणून. तेथे ऐकला वृत्तांत कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन चारणार्थ यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 10मोऽध्याय गूढः. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 11वा. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत कलकोटी साक्षात यतिरूपेसी दत्त वास्तव्य सांप्रत करिता ते. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचारवी निघाले. तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे दिली. प्रातकाळी उठून संगमावरी स्नान करून जपध्यान आटपुनी मागुती येती गावात. सेवेकरांबरोबरी मागोनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करून पुन्हा बसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावदना जपाणी नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडणी गृहसूत कांता. शीतोष्णाची
परवा न करिता नवृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास परी तयांचे मानस कदा उदास नोहीची. या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखोणी ऐसी परी बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवू. बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे. सोडिले त्याचे घरी मागोनिया मधुकरी. जाऊनिया संगमावरी झोडी उदकी बुडवावी. आणूनिया बाहेरी बैसुनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी तिन यतिमूर्ती. येऊन या दर्शन देती बाळापा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी तेन झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालुनी. वृश्चिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्मा टोपिले ग्रामा माझी. परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषेल्यांतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येवनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्ये नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. 11ोऽध्याय गौडः. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.